हिशोब न करता आल्याने कष्टकरी भगिनींची कुणीही खिल्ली उडवू नये, त्यांच्या प्रामाणिक कष्टाची कदर व सन्मान केला पाहिजे। कष्टकरी भगिनींना आर्थिक साक्षर करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून प्रशिक्षण कार्यक्रम राबवू असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले। एका कष्टकरी महिलेला हिशोब करता येत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या माता भगिनींची थट्टा होता कामा नये, याकडे संवेदनशील दृष्टीने पाहिले पाहिजे। त्यांना आर्थिक साक्षर करून सक्षम करणे ही जबाबदारी सर्वांचीच आहे। महिला व बालविकास विभागातर्फे महिलांमधील आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी राज्यामध्ये सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल, असेही ॲडव्होकेट ठाकूर यांनी यावेळी सांगितले। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विभागाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे, त्याला जोडून असंघटित क्षेत्रातील महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनासह साक्षरता कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येईल, असेही पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी सांगितले। सध्या सगळीकडे एक काम करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे। तिला 1800 रुपयाचा हिशोब समजत नाही आहे आणि तिच्या आजूबाजूला जे मुलं आहेत ते कुठेतरी तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत, किंबहुना तो व्हिडिओ इतका व्हायरल होतो आहे आणि सगळेजण त्या 1800 रुपयेवर त्या महिलेला हिशोब जो समजत नाही आहे त्याच्यावर तिची खूप मजाक उडवत आहेत। खरं हा विषय मजाक उडवण्याचा नाही आहे असं मला वाटतं आणि तो अतिशय गंभीर विषय आहे। आर्थिक साक्षरता हे खूप मोठं चॅलेंज आहे। त्या महिला काम करतात पण त्यांना समजत नाही की नेमकं आपले पैसे किती आहे आणि आपण पैसे किती आपल्याला मिळालेले आहेत, किती बाकी आहेत। या आमच्यासाठी हे खूप मोठं आव्हान आहे। पुढच्या काळामध्ये महिला आर्थिक विकासच्या अंतर्गत आम्ही भरपूर सारे आर्थिक साक्षरतेचे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतो आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये ते ट्रेनिंग्स होतील। येत्या काळामध्ये महिलां आर्थिक साक्षर झाल्या पाहिजे, किंबहुना समाज आपला आर्थिक साक्षर झाला पाहिजे, याच्यावर आमचं लक्ष। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।